नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव. आता अर्णवच्या समोर जे सत्य येणार आहे ते म्हणजे ईश्वरीला आई बाबा दोघेही नाहीत, ईश्वरी ही अनाथ आहे हे सत्य अर्णवच्या समोर येणार आहे. त्याचबरोबर ईश्वरीने वल्लरीला इंदोरी झटका दाखवत लायकी दाखवलेली आहे, कारण वल्लरी जी आहे ती ईश्वरीच्या आईबद्दल ईश्वरीच्या समोर अपशब्द बोलत आहे, वाटेल ते शब्द बोलत आहे. आणि तेव्हा मात्र ईश्वरीने तिला चांगलीच लायकी दाखवलेली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे ईश्वरी जी आहे ती आता अर्णवच्या घरी आलेली असते, कारण अर्णवच्या घरी त्याच्या आईचं वर्षश्राद्ध असतं, म्हणजेच पुण्यतिथी असते. आणि त्यासाठी ईश्वरीला त्याचबरोबर नम्रताला अर्णवने बोलवलेलं असतं. आणि त्या दोघी जणी आत येत असतात तेव्हा वल्लरी दारात जाते आणि म्हणते की खबरदार, एवढी हिंमत कशी झाली तुमची, या उंबरट्याच्या आत पाऊल टाकलं तर गाठ माझ्याशी आहे, या भाषेमध्ये वल्लरी बोललेली असते. तेव्हा मात्र ईशू शांत होत असते, कारण हे सगळं जे काय आहे ते तिला माहिती असतं की हे का घडतंय. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिथे जाते ती म्हणजे अंजली जाते आणि अंजली म्हणते, ईश्वरी नम्रता तुम्ही दोघी इथे, असं म्हणत त्या दोघींनाही घरात घेऊ लागते, म्हणते चला. आणि त्यानंतर अर्णव इमोशनल झालेला असतो, म्हणून ईश्वरी आहे ती अर्णवची समजूत घालण्यासाठी त्याच्या जवळ गेलेली असते, त्याच्याशी बोलत असते आणि त्याला समजावत असते. त्याच वेळी अर्णव म्हणतो की बास, कारण ईश्वरीने अर्णवच्या बाबांचं नाव काढलेलं असतं आणि त्याचबरोबर ईश्वरी अर्णवच्या बाबांबद्दल बोलत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्णव ओरडलेला असतो आणि अर्णवचं असं म्हणणं असतं की तुला काय माहिती, आई बाबा नसणं याचं दुःख काय असतं, असं अर्णव तिला बोललेलं असतो. तेव्हा ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ईश्वरी अक्षरशः ढसाढसा रडायला लागते आणि तिथून निघून जाते, कारण ईश्वरीलाच हे दुःख माहिती आहे. ईश्वरीनेच हे दुःख भोगलेलं आहे अगदी लहानपणापासून. ईश्वरी मात्र आता तिथून पळून गेलेली असते. ती रडत असते, तिच्या मागे नम्रता जात असते, पण ईश्वरी काही थांबत नाही. नक्की असं काय झालेलं असतं हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा नम्रतालाही आता ही गोष्ट सहन होत नाही. नम्रताला पण खूप राग येतो आणि नम्रता आहे ती अर्णवला बोलायला सुरुवात करते. अर्णवला म्हणते की तुम्हाला माहिती आहे का अर्णव सर, एवढं सडेतोड उत्तर देणारी इशू आज एवढी धावत का गेलेली आहे, त्याचं कारण माहितीये का तुम्हाला काय झालेलं आहे ते, असं नम्रता बोलत असते. आणि तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो काय झालंय. तेव्हा ईश्वरीच्या बाजूने नम्रता बोलते, ती म्हणू लागते की अर्णव सर, ईश्वरी ही अनाथ आहे, तिला आई बाबा दोघेही नाहीत, ती अनाथ म्हणून वाढलेली आहे. हे जेव्हा अर्णवला कळतं तेव्हा मात्र अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. अर्णवला मात्र कळायचं बंद झालेलं असतं की आपण काय करून बसलेलो आहे, आपण चुकीचं वागलेलो आहे. ही गोष्ट अर्णवच्या लक्षात आलेली असते आणि अर्णवला मात्र आता पश्चाताप होऊ लागलेला असतो. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर ईश्वरीसाठी अर्णवने आईस्क्रीम मागवलेलं असतं, तेही तिच्या आवडीचं, व्हॅनिला आईस्क्रीम विथ मँगो स्कूप, हे सगळं त्याच्यामध्ये असतं. आणि मग अर्णव तिला म्हणत असतो की हे घ्या. तेव्हा ईश्वरी म्हणत असते तुम्ही माझ्यासाठी मागवले. अर्णव मात्र वेडा असतो. अर्णव म्हणत असतो की नाही, कसं आहे, काल आईस्क्रीम दिलं होतं ना तुम्हाला, म्हणून मागवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते म्हणजे तुम्ही उपकार म्हणून मला आईस्क्रीम देताय. ईश्वरी जेव्हा असं बोलते तेव्हा अर्णव म्हणत असतो म्हणजे काय झालं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते कसं आहे माहितीये का, तुम्ही उपकार म्हणून हे आईस्क्रीम दिलेलं आहे, तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं जे काही आहे ते उधार म्हणून तुम्ही देत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा अर्णव म्हणतो की हे सगळं जे काही आहे ना हे तुमच्यासाठी मागवलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे अर्णव जेव्हा बोलत असतो तेव्हा म्हणत असतो की मी कोणाचं उधार राखत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणत असते अर्णव सर, इंदोर से तो हम है, असं म्हणत ती म्हणते की मी कोणाला उधार देत नाही आणि उधार कोणाचं राखत नाही, हे ईश्वरी बोलून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी अर्णव दोघेही बोलत असतात आणि ईश्वरी मात्र विचारत असते. आणि मग अर्णव म्हणत असतो की घेत आईस्क्रीम, ते खराब होईल, ते वाया जाईल. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, पण मला तुमच्या वागण्यातनं बोलण्यातनं तर कळलंय ना
हे आईस्क्रीम तुम्ही का आणलेलं आहे? नकोय मला तुमचे उपकार. तेव्हा अर्णव म्हणतो की ते आईस्क्रीम 5 स्टार मधून आणलेलं आहे. पण ईश्वरी मात्र म्हणत असते की नाही, तुम्ही स्टार म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, रस्त्यावरचं आईस्क्रीम चांगलं लागत नाहीये. तेव्हा अर्णव तिच्याशी बोलतच असतो तेव्हा ईश्वरी मात्र ऐकायला तयार नसते. ईश्वरीला खूप राग आलेला असतो, कारण अर्णव तिने काल आईस्क्रीम दिलेलं होतं म्हणून तिला आईस्क्रीम देत आहे. ही गोष्ट मात्र सहनच होत नाही ईश्वरीला. तेव्हा अर्णव मागं लागत असतो की असं नको करू, मी पण खातोय तुझ्यासोबत. मग अर्णव ईश्वरीला कन्व्हिन्स करतो आणि शेवटी आईस्क्रीम समोर आहे ना, त्यामुळे ईश्वरी जास्त वेळ काही राग धरून राहू शकत नाही. ती आईस्क्रीम खाण्यासाठी तयार होते आणि आईस्क्रीम खाऊ लागते. तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहत असतो. अर्णव म्हणत असतो की आता ठीक आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हो, आणि मग खरंच बढिया, 1 नंबर आईस्क्रीम आहे असं ईश्वरी सांगू लागते. ईश्वरीचं हे जे काही बोलणं असतं ते ऐकून अर्णवला मात्र भारी वाटत असतं. जणू काय अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं ट्युनिंग आता छानच जुळायला लागलेलं आहे हे पाहायला मिळतं. त्यानंतर ईश्वरी ते आईस्क्रीम जे आहे ते मनापासून खात असते आणि अर्णव तिच्याकडे पाहत असतो आणि प्रत्येक चमचा आईस्क्रीमचा तोंडात घालताना त्याबद्दल ती सांगत असते किती छान आहे, कौतुक करून अगदी आनंद घेत ते आईस्क्रीम खात असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की खरंच ईश्वरी जी आहे ती मनापासून हे सगळं करते. अर्णवला तिचा छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेण्याचा जो स्वभाव आहे तो खरंच खूप आवडलेला असतो आणि अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो. इतर वेळी अर्णवला तिची ही फालतूची बडबड अजिबात आवडत नाही, पण आज मात्र अर्णवला तिचं हे बोलणं ऐकत राहावं असं वाटतं आणि अर्णव तिच्याकडे पाहत असतो. त्याचबरोबर ईश्वरी सांगत असते की हे आईस्क्रीम कसं आहे, तिला कसं आवडतंय. त्याचबरोबर आईस्क्रीमबद्दल बरंच काही ईश्वरी बोलत असते. अर्णव पण शांतपणे तिच्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो. ईश्वरी म्हणत असते की चला अर्णव सर, निघते मी आता. तेवढ्यातच तिथं आलेली असते ती म्हणजे लावण्या. लावण्या तिथं आलेली असते आणि लावण्या म्हणत असते, ओ तू इथे आहेस? नाही, तुला तर ऑफिसमधून जायला सांगितलेलं आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की मी निघते. अर्णवला ती म्हणते की अर्णव, तुझं हे काय जे कायचं पर्सनल काम आहे ना हे झालं असेल तर आपण निघायचं का, मीटिंग आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, ती मीटिंग मीच अरेंज केलेली आहे, त्यामुळं त्या मीटिंग बाबतीत मला माहिती आहे, त्यामुळं मला वारंवार आठवण करून द्यायची गरज नाही. तो एका शब्दात त्या लावण्याची वाट लावतो. तेव्हा ईश्वरीला म्हणतो की उद्याचं लक्षात आहे ना, नक्की यायचं आहे असं तो सांगत असतो. लावण्याला कळायचं बंद झालेलं असतं यांच्या दोघांचं काय चाललेलं आहे आणि अर्णव पुढे निघून जातो. आता लावण्याला मीटिंगसाठी जायचं असतं, पण जाण्याआधी तिला ईश्वरीसोबत बोलायचं असतं, ईश्वरीला धमकावायचं असतं. अर्णवने मात्र सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर अर्णव तिथून गेलेला असतो. आता ईश्वरी आणि लावण्या दोघीही तिथे असतात. लावण्याला कळतच नाहीये की अर्णव नक्की काय बोलत आहे हिच्याशी, अर्णव हिला काय सांगत आहे, कुठं जायचंय यांना, हे असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात आणि ती मात्र विचार करत असते. तेव्हा ईश्वरीला ती म्हणत असते, ए थांब, तुला किती वेळा सांगितले, तू पुन्हा पुन्हा यायचं नाहीस इकडे, मग काय येत असतीस इथं. हे सगळं बोलणं तीच बोलत असते. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की 1 मिनिट, हे अर्णव सरांचं ऑफिस आहे आणि ते त्यांनी बोलवलं होतं म्हणून मी आलेली होती. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि त्यासोबतच ईश्वरी पण आता शांत बसणार नसते. ईश्वरी लावण्याला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या अशा भाषेत माझ्याशी बोलायचं नाही. हे सगळं ईश्वरी ही लावण्याला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव यांच्यामध्ये नक्की काहीतरी चालू आहे असं वाटलेलं असतं, ते म्हणजे या लावण्याला. आणि ती म्हणत असते, तू ऑफिस सोडून गेलेली आहेस ना, तरीही पुन्हा पुन्हा ऑफिसमध्ये येऊन हा जो काही गोंधळ घालत आहे ना ते मला अजिबात पटत नाही, तू यायची काहीच गरज नाही. तेव्हा ईश्वरी तिला चांगलंच ठणकावून सांगत असते की हे ऑफिस अर्णव सरांचं आहे आणि त्यांनी मला बोलवलंय आणि तिला असं वाटत असतं की ही अर्णवच्या पुढे पुढे करत आहे आणि अर्णवला स्वतःच्या बाजूने करण्यासाठी हे सगळं हिचं वागणं चाललेलं आहे. तेव्हा ईश्वरी मात्र शांत बसणारी नसते. ईश्वरी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे अर्णव सरांचं ऑफिस आहे. मी आता अर्णव सरांना जाऊन सांगू का हे तुमचं जे काही चाललंय ते कशासाठी चाललेलं आहे, तुम्ही माझ्याशी या भाषेत का बोलत आहात, चला अर्णव सरांच्या समोर चला, तिथेच जाऊन खरं खोटं करूया. कसं आहे माहिती आहे का, असंही मी या ऑफिसमध्ये नोकरी करत नाहीये आणि त्यामुळे तुम्ही माझं काहीच बिघडवू शकत नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते की ते बोट आहे ना ते खाली करायचं, ते बोट तोडायला मला वेळ लागणार नाही असं ईश्वरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि ईश्वरी नक्कीच बोट पिरगळून ठेवू शकते हे लावण्या इकडे लावण्याला चांगलंच माहिती आहे.
इकडे वल्लरी आता निघालेली असते. ड्रायव्हर तिला सांगत असतो की गाडी काढू का. तेव्हा वल्लरी म्हणत असते की नाही नको, कारण तिला गाडीने जायचं नसतं, का तर गुपचूप जायचं आहे आणि ड्रायव्हरला घेऊन आपण गेलो तर घरातल्यांना कळेल, म्हणून तिला गाडीने जायचं नसतं. तेवढ्यातच तिला फोन आलेला असतो, तो म्हणजे लावण्याचा. आणि मग ती लावण्याशी बोलायला सुरुवात करते. लावण्याला ती म्हणत असते, कसं आहे, तुला एक काम दिलेलं आहे, त्या ईश्वरीला ऑफिसमधून काढून टाकायचं, पण तेही तुला जमत नाहीये. आता मीच करते. तिची आणि तिच्या आईची कशी वाट लावायची ते मला चांगलंच माहिती आहे. हे सगळं आता वल्लरी बोलत असते आणि ती म्हणत असते त्यासाठीच मी चाललेली आहे. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की मी बरोबर त्यांना दाखवून देईल की त्यांची काय लायकी आहे. इकडे लावण्या म्हणत असते की ते मला काही माहित नाहीये, तिच्या आईचं आणि तिचं तुम्ही काय करणार आहात त्याच्याशी मला देणं घेणं नाहीये. मला ती लावण्य ती वल्लरी इकडे ती ईश्वरी जी आहे ती मला ARच्या आयुष्यात नको आहे. तिला फक्त AR तिचा म्हणून हवा असतो. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर तिने सांगत असते की तिच्या आईशी मला काही देणं घेणं नाहीये, तिचं काय करायचं ते तुम्ही ठरवा, मला फक्त ती ARच्या आयुष्यात नको आहे. एवढं स्पष्टपणे ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे आता लावण्याला वल्लरी सांगते की हो मी करते काय करायचे ते, तू शांत राहा, असं तिचं म्हणणं आहे. खरं तर लावण्याच्या अंगात खरंच खूपच मस्ती आहे. अर्णवने इतक्या वेळा लायकी दाखवलेली आहे, पण ती लावण्या मात्र अर्णवच्या पुढे पुढे करायचं अजिबात थांबत नाही. तिचं मात्र वागणं सुरूच झालेलं असतं. त्यानंतर तेवढ्यात आजी तिथे येतात आणि आजी म्हणतात कुठे निघालीस तू. तेव्हा इकडे वल्लरी सांगू लागते की उद्या सात्विकाताईंचं श्राद्ध आहे ना, त्यासाठी फुलं आणायला चालले. तेव्हा आजी म्हणतात की हो तुला कधीपासून काळजी एवढी. नाही मला कळतच नाहीये की तुला कधीपासून एवढी काळजी आहे, असं आजी तिला बोलत असतात. तेव्हा ती म्हणत असते मी करते ना मनापासून सगळं, म्हणूनच सर चालले फुलं आणायला. तेव्हा आजी म्हणत असतात की तू जे काय करते ना त्या प्रत्येक गोष्टीवर माझं बारीक लक्ष आहे, एवढं लक्षात ठेव. जर तू वेगळं काय करण्याचा प्रयत्न केला, कांड करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. आणि तू जे काय करते ते मला माहिती आहे. आजींनी आता हिला वल्लरीला दम दिलेला असतो, पण तेवढा दम दिलाय ना तेवढ्याने काहीही फरक पडत नसतो. वल्लरी किती उलट्या काळजाची बाई आहे ते आपल्याला माहितीच आहे. आणि त्याचबरोबर वल्लरी कशी वागू शकते याबद्दल पण आपल्या सर्वांनाच अंदाज आहेत, कारण वल्लरी ही कधीच चांगलं वागणार नाही हे बरोबर आहे. इकडे आता ईश्वरी जी आहे ती घरी असते आणि ती नुसतीच ऑफिसमधून आलेली असते. ऑफिसमध्येही तिचं डोकं फिरलेलं असतं त्या लावण्यामुळं, आणि आता ती घरी आलेली असते. आणि त्याचबरोबर दारात आली असते ती म्हणजे मामी दारात आलेली पाहून ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी विचार करू लागते की ह्या मामी का आलेल्या आहेत, नक्की काय झालेलं आहे, म्हणजे ह्या कशासाठी इथं आलेल्या आहेत, असे प्रश्न ईश्वरीला पडलेले असतात. आणि ईश्वरी विचार करत असते. तेवढ्यातच मामी तिथे येते आणि मामी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, अर्णवपासून लांब राहायचं आहे, कारण तू ऑफिसमधून बाहेर गेलेली असलीस तरीही अर्णवच्या आयुष्यातून तू बाहेर जात नाहीये. काही ना काही कारणं काढत तू अर्णवच्या जवळ जाते, अर्णवच्या ऑफिसमध्ये जाते, त्याला इकडे बोलवून घेते. हे सगळं मामी बोलत असते. तेव्हा मात्र ईश्वरीला खूप राग आलेला असतो. ईश्वरी म्हणते की एक गोष्ट लक्षात येत नाहीये माझ्या, की तुम्ही हे सगळं मला का सांगताय, आणि अर्णव सर एवढे लहान नाही आहेत की त्यांच्यावर कुणी असं जादू करून त्यांना स्वतःच्या बाजूने करून घेईल. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे तुमचं काय आहे ना ते तुम्ही निस्तरायचं आहे. तेव्हा वल्लरी बोलत असते आणि वल्लरी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुझ्या आईला पण सांगायचं आहे, तिलाही खूप महागात पडेल हे सगळं. तेव्हा मात्र ईश्वरीला धक्का बसलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की हे काय चाललंय यांचं, म्हणजे इतक्या वेळ माझ्याबद्दल बोलत होत्या तेव्हा मी ऐकून घेतलेलं आहे, माझ्या आईबद्दल काय बोलतायत. तेव्हा ईश्वरी म्हणते की इतक्या वेळ माझ्यावर संस्कार होते माझ्या आईवडिलांचे म्हणून मी शांत राहिलेली आहे, पण आत्ता तुम्ही माझ्या आईबद्दल काय बोलताय, तिचा काय संबंध इथं. तेव्हा इकडे वल्लरी म्हणत असते नाही ते तिलाच विचार. आणि वल्लरीच्या लक्षात येतं म्हणजे अजून तरी सुषमाने हिला काहीही सांगितलेलं नाही, हे आता वल्लरीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा वल्लरी इकडे बोलत असते. तेव्हा ईश्वरीला राग येतो. ईश्वरी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इतक्या वेळ माझ्याबद्दल बोलत होता तरी मी शांत राहिली होती, माझ्या आईबद्दल एक शब्द जरी आता काढला तर गाठ माझ्याशी आहे, इंदोरी झटका काय असतो ना ते दाखवून देईल, असं म्हणत इकडे ईश्वरीने वल्लरीला अगदी तोड उत्तर दिलेलं असतं आणि वल्लरीची वाट लावलेली असते. वल्लरीला कळायचं बंद झालेलं असतं. वल्लरी मात्र बघतच राहते आणि ईश्वरी तिला म्हणत असते की हात खाली.
आणि डोळे खाली करायचे, नजर खाली करायची. या भाषेत माझ्याशी पुन्हा बोलायचं नाही, कारण मी काय करू शकते याचा अंदाज नाहीये, हे ईश्वरीने ठणकावून सांगितलेलं असतं. आणि वल्लरी मात्र आता गप्पच बसते, कारण वल्लरी जी आहे कोणापुढेच तिचं तोंड बंद झालेलं नसतं, पण ईश्वरीने आज तिचं तोंड बंद करून एक मोठी गोष्ट केलेली असते. ईश्वरीने तिला दाखवून दिलेलं असतं की ईश्वरी काय करू शकते. इतके दिवस झाले ईश्वरी शांतपणे राहत असते, पण आज आईबद्दल अपशब्द बोलल्यानंतर ईश्वरीला मात्र खूप राग आलेला असतो आणि ईश्वरी भयानक अशी चिडलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी आता शांत बसलेली असते आणि मग तिथे आलेली असते ती म्हणजे नमू आलेली असते. आणि नमू पाहते तर नमूला धक्का बसतो, कारण एवढा अंधार करून इशू अशी का बसलेली आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा मात्र नमू म्हणते की काय झालं इशू, अगं अशी का बसलीस तू. तेव्हा इशू म्हणत असते की नाही काही नाही. आणि तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते की आई आणि आत्या. तेव्हा ती म्हणते की हां ते येत आहेत, काय झालं माहिती आहे का, घरी स्वयंपाक बनवायचा होता ना, मी आले त्यासाठी लवकर. आणि हे सगळं जेव्हा चालू असतं आणि त्याचबरोबर हे जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ईश्वरी बोलत असते आणि मग नमू तिला विचारत असते. त्याचबरोबर अर्णव, त्याचबरोबर मामा, आजी बोलत असतात. आता ताई येणार आहे, पण आपल्याला ताईपासून ह्या सर्व गोष्टी शांतपणे बघाव्या लागणार आहेत, कारण ताईला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा धक्का बसू शकतो, हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला ताईची काळजीही घेतली पाहिजे असं तो बोलत असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अर्णव म्हणत असतो चला चला, ताईला आपल्याला काही कळू द्यायचं नाहीये बरं का, असं अर्णव सांगत असतो. तेव्हा आजी आणि मामा म्हणत असतात की हो. आता अंजली आलेली असते आणि अंजलीशी ते दोघेही बोलत असतात. अंजली मात्र शांतच असते. अंजली म्हणत असते की काय आहे हे सगळं, कारण तुम्ही असे. आणि अंजली म्हणते मला माहिती आहे तुम्ही सगळं हे का करताय ते, कारण मला बरं वाटावं म्हणून तुम्ही चेहऱ्यावरती हा खोटा खोटा आनंद आणत आहात, कारण आईचं श्राद्ध आहे आणि ही गोष्ट घडून आता गेली 15 वर्ष झालेली आहेत. तेव्हा मात्र आजी अंजलीला जवळ घेते आणि म्हणते की बरं आहे ना तुझं पाय. तेव्हा अर्णवही तिला जवळ घेतो, तिच्याशी बोलू लागतो. आणि त्याचबरोबर अर्णव म्हणत असतो की अगं ताई मला कळतच नाहीये की काय चाललेलं आहे ते. अगं तुझं जे काय आहे ना ते मस्तच चालू आहे, ट्रीटमेंट व्यवस्थित आहे ना. तेव्हा अंजली म्हणत असते की हो आहे ट्रीटमेंट व्यवस्थित. मामा म्हणतो तू केरळवरनं आलीस ना, आमच्यासाठी काय आणलंस की नाही, वेपर्स वगैरे केरळचे केळीचे फेमस आहेत ना तिकडचे, असं म्हणत मामा इकडे अंजलीला बोलत असतात. तेव्हा अर्णवलाही बोलत असतात. इकडे नम्रताला ईश्वरी सांगत असते की त्या मामी आल्या होत्या आणि त्या दम देत होत्या, आईबद्दल वाटेल ते बोलत होत्या. तेव्हा नम्रता म्हणते की काय त्यांची एवढी हिंमत, हे सगळं काय चाललंय. त्यानंतर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता अर्णवच्या घरी आईचं श्राद्ध असतं आणि त्यासाठी पूजा ठेवलेली असते. त्याचबरोबर आईच्या श्राद्धाची ही जी पूजा असते ती चालू झालेली असते आणि अर्णव जो आहे तो पूजेला बसलेला असतो. आता ईश्वरीला बोलवलेलं असतं. ईश्वरी काही एकटी आलेली नसते, ईश्वरी येताना सोबत नमूला घेऊन आलेली असते. अर्णव आईच्या फोटोच्या समोर बसलेला असतो, पूजा करत असतो. त्याला मात्र आईची खूप आठवण येत असते, त्याला वाईटही वाटत असतं. आणि त्याचवेळी वल्लरी पाहते की दारात नम्रता आणि ईश्वरी दोघीही आलेले आहेत. वल्लरीला मात्र खूप राग आलेला असतो आणि वल्लरी आता तिथं जाते आणि म्हणू लागते की या उंबरड्याच्या आतमध्ये पाऊल टाकायचं नाही, गाठ माझ्याशी आहे, या भाषेमध्ये ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे आता ईश्वरी आणि नम्रता तिथं उभ्या आहेत, ही गोष्ट दिसते ती म्हणजे अंजलीला. अंजली समोर जाते आणि म्हणते अरे तुम्ही दोघी या या आत या, असं म्हणत बोलायला सुरुवात करते. त्यासोबतच इकडे आता वल्लरी पाहत असते, कारण अंजली आणि त्या दोघीही आलेल्या आहेत. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्णवकडे अंजली इशू गेलेली असते आणि त्याची समजूत घालत असते. आणि इशू म्हणत असते की अर्णव सर. तेव्हा अर्णव मात्र भयानक चिडतो आणि म्हणतो की सांत्वन करू नकोस माझं. इकडे इशूने ती त्याच्या बाबांचं नाव घेतलेलं असतं. तेव्हा इशू खूप रडायला सुरुवात करते, कारण अर्णव तिला बोलतो की तुला काय माहिती आई बाबा दोघं नसल्याचं दुःख काय आहे. आणि ते बोलता क्षणी इशूला इतकं रडायला येतं की इशू तिथून निघून जाते. नम्रता, आजी, अंजली तिच्या मागे जात असतात, तिला थांबवत असतात, पण इशू काहीच ऐकत नाही, खूप रडायला लागते. आता नम्रताला खूप राग आलेला असतो. नम्रताला माहिती असतं की हे जे काय घडलेलं आहे ते चुकीचं आहे. म्हणून नम्रता आहे ती म्हणत असते अर्णव सर तुमच्या लक्षात येते का, रोज तुम्हाला प्रत्येक शब्दाला सडेतोड उत्तर देणारी इशू आज एवढी शांत का झालेली आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो का. तेव्हा नम्रता सांगते की अर्णव सर ईश्वरी लहानपणापासून अनाथ आहे
लहान असतानाच तिचे आई बाबा एका अपघातात गेले, तेव्हापासून ती अनाथ आहे. तेव्हा मात्र अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि अर्णव मात्र पाहतच राहतो. आता अर्णव ईश्वरीची कशी माफी मागणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.